भगवान सोगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये, जे की आज सोयाबीनचा प्लॉट आहे आपला फुले दुर्वा 992 व्हरायटी आपली सोयाबीनची। तर आज दिनांक 14 सप्टेंबर रोजीचा हा प्लॉट आहे। आपल्या पाठीमागे जो दिसतोय तो 14 सप्टेंबर 2024चा सोयाबीनचा प्लॉट आहे। तरी आपल्याला एकंदरीत एक महिना आणखी जवळपास गृहीत धरूयात की काढणीला आलेला प्लॉट आहे। एक महिना लागेल तरी देखील आपण सहज आमच्या मित्र कंपनीसोबत शेतामध्ये आलो होतो। तर आमचे गावाकडचे मित्र दत्ता लवाळे ते या ठिकाणी शेतामध्ये आहेत, त्यांच्या शेळीचा व्यवसाय आहे। तरी या ठिकाणी आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊ। तर हे आमचे दत्ता लवाळे मित्र आहेत आणि खूप दिवसानंतर भेट झाल्यामुळं त्यांनी आम्हाला आग्रह केला की सर तुम्ही खूप दिवसांनी शेतात आलात आणि आल्यामुळं तुम्ही शेतामध्ये आपल्या गावरान शेळी हा व्यवसाय असल्यामुळे शेळीचा दुधाचा चहा या ठिकाणी आपण शेतात करूया। तर त्यांनी या ठिकाणी ह्या सगळ्या पद्धतीनं म्हणजे व्यवस्थित असा शेळीच्या दुधाचा चहा या ठिकाणी करत आहेत। तरी याची मित्रांनो शेळीच्या दुधाच्या चहाची काही चव एक खास वेगळी, गावाकडची वेगळी ओळख म्हणून या ठिकाणी ओळखल्या जाते। तरी आपण यांना थोडक्यात यांचा शेळीचा व्यवसाय असल्यामुळं शेळीचा व्यवसाय हा कसा राहतो, त्यांना त्यापासून वार्षिक उत्पन्न किती, शेळीच्या जातीची निवड कशी केली या ठिकाणी आपण त्यांना विचारू। तरी सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा या ठिकाणी। दत्ता लवाळे, दत्ता लवाळे त्यांचं नाव आहे। तुमच्याकडं सुरुवात कधीपासून केली तुम्ही? शेळ्याची किती वर्षापासून किती वर्षापासून सुरुवात केली तुम्ही एकंदरीत? 6 वर्ष. 6 वर्ष झालं। सुरुवातीला किती शेळ्या तुमच्याकडे होत्या? 5 शेळ्या होत्या। मोठ्याने बोला सर तुम्ही. 5 शेळ्या होत्या। आणि आता किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? आता 30 आहे. 30 शेळ्या। जवळपास 5 शेळ्यावरून 5 ते 6 वर्षामध्ये 30 शेळ्यावर त्यांनी त्यांचा व्यवसाय विकल्या असतील ना? हा, ऐकल्या. दरवर्षी समजा एकंदरीत पिल्ले वगैरे विकत राहतात तुम्ही आणि शेळ्या वगैरे ठेवतात। जात कोणती शेळ्याची? जात बिटल आहे। आणि पुन्हा गावाकडचे काही गावरान आहेत ना? गावरान पण आहेत। तर एकंदरीत चांगला मर रोग वगैरे असे काय असते का? चालूच राहते त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 चालूच राहते वर्षातून काहीतरी मर बी येते आणि हे पण होतं। जवळ बर, तर आता वार्षिक उत्पन्न तुमचं ह्या शेळीपासून किती होते तुम्हाला? 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न। तर हे व्यवसाय तुम्हाला याच्यापासून चांगलं वाटतं का? एक आनंद घेतल्यासारखा, किंवा या व्यवसायात नवीन तरुण मुलांनी यावं किंवा नाही यावं? यायला पाहिजे। एकंदरीत व्यवसायामध्ये फक्त आवड देखील महत्वाची आहे। नाद पाहिजे. बरोबर। याच्यासोबतच आपण पाहतो की त्यांना या व्यवसायामध्ये आवड देखील खूप आहे आणि त्यांनी 6 शेळ्यापासून सुरुवात केली। आज 30 ते 40 शेळ्यापर्यंत त्यांनी व्यवसाय प्रगती केलेली आहे। आणि बरं, एक आता शेवटचा एक प्रश्न विचारतो त्यांना। तुम्हाला तर हे जे तुम्ही वार्षिक जे उत्पन्न सांगितलं तुम्ही 2 लाख रुपये, परंतु एका शेळी माग तुमची वित किती होतात वर्षामध्ये? एका शेळीला 3-2-3-1-2 होते असे पिल्ले होतात। परंतु ही येतं किती, म्हणजे एकदा किंवा दोनदा वर्षातून दोनदा येतात किंवा एका वेळेस 2 किंवा 3 पिल्ले असे जन्म देतात। त्यापैकी समजा काही मर लागली तर त्यावेळेस एखादं पिल्लू मरतं पण। ठीक आहे, 2 ते 3। आणि ते विक्रीला किती दिवसात येतं? 6 महिन्याला, म्हणजे जन्म झाल्यापासून 6 महिन्याला विक्रीला येतं। आणि त्या पिल्ल्याची एका समजा बकरं आणि पाट असे म्हणतो आपण, बरोबर आहे? तर त्याची बकऱ्याची आणि पाटीची किंमत एकंदरीत बाजारभावामध्ये काय लागते तुम्हाला? 8,000-7,000. 8,000 ते 7,000 रुपये लागते। बकऱ्याची किंमत जरा जास्तीची येत असेल ना? बरोबर आहे। म्हणजे 8,000 6 महिन्याची बकऱ्याची किंमत तुम्हाला 8,000 ते 7,000 पर्यंत भेटतं। जसं की दुधावरचं काही चाऱ्यावरचं असा एक मानण्याचा प्रकार असतो गावाकडे, बरोबर आहे? तर त्याच्यावर पिल्लाकडे बघून तुम्हाला त्या वजनाच्या नुसार एकंदरीत व्यापारी तुम्हाला त्याची किंमत देत असते, बरोबर आहे? तरी दत्ता यांनी आपल्याला या शेळी व्यवसायाविषयी आपल्याला सविस्तर या ठिकाणी माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी धन्यवाद।
आणि या ठिकाणी आपण महत्त्वाचा विषय म्हणजे राहिलेला आहे, चहा घ्यायचा आहे आपल्याला. तरी सर्वांनी गावाकडे आल्याच्या नंतर शेळीच्या दुधाचा चहा घ्यायला विसरू नका. नक्कीच आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.